हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. हे इथून असं खाली जाता येतं विहिरीला. ही विहीर दगडाची पूर्ण बांधलेली. जे पाणी दिसतंय ना तुम्हाला, हे पाणी कधीच संपत नाही. हे जास्त खोल पण नाही विहीर, घाण आहे खूप. असं कुणी स्वच्छ वगैरे नाही ठेवलेलं. हिचं परत बांधकाम नाही केलेलं बरं का. ही म्हणजे जशी आहे इथं पूजा वगैरे केलेली असं रस्ते दिसतंय पूर्ण. असं जास्त खोल नाही, असं पूर्ण अशी कोरडी पडत नाही. पाणी थोडं का होईना पण राहतं पाहिजे. बघा किती एकदम तटस्थ बांधकाम केलेलं. तुम्ही उभं राहा ना, किती खोल आहे बघ ना. हां 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 मतलब हे हाईट दिसते ना एवढं आहे. हो 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 14-13 म्हणजे लहानच वय आहे ह्यांचं. हे पोहते ह्याचा अर्थ कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी व्हिजिट केलेली आहे विहीर, खजाना विहीरला. आत्ता मी आलो आहे खजाना विहीर, म्हणजे आपली बीडची खजाना विहीर आहे. बीडपासून थोडीशी पालीस तळ्याच्या अगोदर आहे. तर ह्या खजाना विहीरचं भरपूर जणांना माहीत असेल, पण मी तरी तुम्हाला सांगतो. आत्ता आलो विहीरपाशी आणि तुम्हाला इथली विहीर दाखवतो. हे बघा, हे इथून असं खाली जाता येतं विहिरीला. ही आहे अशी खजाना विहीर. हा बघा, असं इथून खाली जाता येतं. आणि ह्या ही विहीर दगडाची पूर्ण बांधलेली आणि खूप वर्षापूर्वीची विहीर आहे ही. खूप आणि आताच कोणतरी पूजा करून गेलं आहे. खाली आसरा वगैरे आहेत, आपण खाली पण जाऊ. आणि इथं पूर्णपणे बांधकाम पूर्ण असे सर्कलमध्ये डागडी बांधकाम केलेलं आहे ह्याचं. आणि ह्या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या विहिरीचं जे पाणी दिसतंय ना तुम्हाला, हे पाणी कधीच संपत नाही. थोडं तरी ॲटली म्हणजे कधीच अशी कोरडी पडत नाही विहीर. हे खूप म्हणजे असे हिचं पाणी असं कंटिन्यू राहतं. आणि अजून एक म्हणजे असं ऐकलेलं आहे की ह्या विहिरीबद्दल, की ज्यावेळेस पूर्ण असं म्हणजे बीडला पाण्याची गरज होती ना, त्यावेळेस ह्याच विहिरीमधून पाणी असं सप्लाय केलं होतं. आणि हे जास्त खोल पण नाही विहीर. आणि त्या बघा तिथं असं हे दिसतंय खाली असं थोडंसं दरवाजासारखं. आणि पाणी वगैरे इथून पाणी बहुतेक ते पाण्याचं आहे का नाही माहीत नाही काय आहे. पण तू इथलंच आहे लो नाही का. इथं आहे, तिथं काही घरं पण आहे तिथे साईडला. पण याच्या आत कोणी असं तर विचारलं पण असतं. आपण खाली पण जाऊन बघू. मस्त पोरं एन्जॉय करतात. खाली जास्त खोल नाही विहीर, आपण त्या साईडने असं खाली जाऊ. आणि फक्त एवढंच आहे की इथलं जे घाण आहे खूप, असं कुणी स्वच्छ वगैरे नाही ठेवलेलं. बघू शकता तुम्ही साईडने घाण आहे पूर्ण. बघा असं पूर्ण ह्याच्यात दगडाचं बांधकाम केलं एकदम. बघ किती वर्ष झाले हिला, तरी पण अजून मजबूतच आहे विहीर. चला आता आपण खाली जाऊ. हिचं परत बांधकाम नाही केलेलं बरं का. ही म्हणजे जशी आहे ना तशीच आहे. कारण की बांधकाम केलं तर दिसलं असतं आज अंदाज. पण किती आणि पूर्वीचे बांधकाम पण खूप मजबूत आहे. बघा हे अजून किती मजबूत आहे, म्हणजे अजून कितीतरी पिढ्या ह्यात जात्या ना ते हिला काय होणार नाही. किती मजबूत विहीर आहे. बघा घाण भरपूर आहे, पाणी स्वच्छ आहे. आणखी पण खोल नाही, जास्त खोल नाही ना रे विहीर. विहीर खोल आहे जास्त नाही ना. इथलीच आहेत तुम्ही? ह्या की हो, ह्या की. हां अच्छा. हां दिका तू. हे बघा इथं पूजा वगैरे केलेली असं आसरा. पण पूजा करून कोणतरी गेलं इथे. हे का दिसते सगळं पाणी बघू शकता, जास्त खोल नाही. हे का दिसते पूर्ण पाणी. हे बघा दिसतंय पूर्ण, असं जास्त खोल नाही. म्हणजे एवढं खोल नाही पण पाणी खालून येते ह्याला. बघू शकतो मी, जास्त खोल पण नसताना सुद्धा हे पाणी किती. लास्ट टाईम पण आलो होतो ना त्यावेळेस पूर्ण उन्हाळा होता. आणि इथे बघू शकता असं हे छोटे छोटे हे आहेत इथं असे बोधगेत, त्यातून पाणी येतं आहे का काय माहीत नाही. पण बघू शकता हे आतून अशी दिसते विहीर. खूप पाणी अजून सुद्धा खूप पाणी ह्याला. आणि ही म्हणजे ऐकलेलंच आहे मी की हिचं पाणी कधीच संपत नाही. ॲटलिस्ट पाणी राहतं म्हणजे किती, म्हणजे असं पूर्ण अशी कोरडी पडत नाही. पाणी थोडं का होईना पण राहतं पाणी. आणि ज्यावेळेस गरज होती ना बीडला पाण्याची, तेव्हाच इथून पाणी सप्लाय केलं तर बीडला असं बोललं. त्याच्यामुळे हिला खजाना विहीर म्हणतात. कधी जी खजाना विहीर ह्याच्यासाठी कारण की हिचं पाणी कधीच संपत नाही. त्याच्यामुळे ह्याचा खजाना, तो पाणी म्हणजे खजानाच आहे, तो कंटिन्यू असंच राहतो. बघा किती एकदम तटस्थ बांधकाम केलेलं. म्हणजे बसण्याची पण एकदम इथं व्यवस्था केलेली 2-3 ठिकाणी. तुम्ही रोज पावायला येता इथं रोज?
खाली काच आहेत का असं काय काही नाही खाली काच वगैरे आहेत काही नाही ना असं उभं जर राहिलं एकदम उभं राहा ना किती खोल आहे बघ ना उभं राहिलं तर हां हाँ हाँ मेरे इथं हो हाँ 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 मतलब ये हाइट दिसते ना एवढा आहे तुमको तैरना आता है क्या ऐसे तैर रहे हो आता है हाँ हाँ लगेगा नहीं था आराम से हाँ लगेगा नीचे खोल नहीं जाता इतना भी दूर मत जा ओ हो हाँ पवायचं का तुला वो क्यों नहीं तैर रहा वो क्यों नहीं तैर रहा उसको नहीं आता क्या अच्छा हे बघा इतके लहान लहान वर्ष किती 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 वर्ष आहे तुझं वय किती आहे हां हां तुझं 14-13 म्हणजे लहानच वय आहे ह्यांचं हे पोहते ह्याचा अर्थ म्हणजे अंदाज लावू शकतो मी की खोल काहीच नाही म्हणजे लहान लेकरून पोहू शकतो इथं पण पवायला यायला पाहिजे मला नाही येत पवायला मी कधी पोहलो नाही नॉर्मली येत नाही मी पोहू शकतो आरामात कारण की एवढी खोल नाही आहे कारण की तो उभा राहिला तर हा जो आहे ना 14 वर्षाचा तेवढा उभा राहिला तर सेंटरला जरा जास्त खोल है ना हे सेंटर को ज़्यादा गहरा होगा ना सेंटर को ज़्यादा गहरा होगा ना तर असं होतं बघा या खजाना वीरचा ब्लॉग ज्याला कोणाला माहीतच नाही खजाना वीरबद्दल कोणी आलं असेल तर त्याने मला कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी विजिट केलेली आहे खजाना वीरला मग मी दुसरी वेळ आहे इथे येण्याची तर असा होता खजाना वीरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी आलं असेल ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मला आलं असाल तर तुम्हाला कशी वाटली वीर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय